आज या ठिकाणी उद्या होणारं 10/7/2026 आणि 11/7/2026 रोजी होणारं हिंदकेसरी भव्य दिव्य असं ओपन आणि आदतचं मैदान, या मैदानासाठी भेट देण्यासाठी आपल्या बैलगाडी संघटनेचे सचिव पैलवान विलासदादा देशमुख, नगराध्यक्ष सचिन पवावरे, हेमंत आबा पाटील काटी, सचिन बैलाचे मालक शाहिदबाई मुलांनी नातेपुते, संभाजी वाघमोडे माळशिरस व सर्व टीम या ठिकाणी मैदानाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. तरी आपण पावसाचे अंदाज पाहण्यासाठी आले आहेत, तर पाऊस ही काही नाही. आपण त्यांनाच विचारूया दादांना. नमस्कार. आज या ठिकाणी येत्या 10 आणि 11 रोजी होणारे माळशिरस तालुक्यातील मानाचे हिंदकेसरी मैदानाची पाहणी करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालो होतो. खरोखरच फाटी अतिशय सुसज्ज आणि बैलांना पळण्यालायक आप्पांनी आणि त्यांच्या टीमनं तयार केलेली आहे. त्याचबरोबर आपण समोर बघितलं तर समोर बसून मैदान पाहता येईल अशा प्रकारची ही फाटी आहे. कोणत्याही अडथळा या फाटीच्या आजूबाजूला कुठंच दिसत नाही आणि खरोखरच जरी पाऊस झाला तरी या ठिकाणी मैदान संपन्न होऊ शकतं. मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आपल्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईतील बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानात सहभागी होऊन या मैदानाची शोभा वाढवावी. आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव पैलवान विलासदादा देशमुख, हेमंत आबा पाटील, शाहिदबाई, संभाजी वाघमोडे, भया चोरमले, आज बरीच बैलगाडी मालक या ठिकाणी आलेली आहेत. तर सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस चालू आहे, पण आमच्या सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यात आता सध्या तरी पाऊस नाही. आणि जरी पाऊस आला तरी सुद्धा मैदान होण्यासारखं आहे. परंतु आता नोंदणी तर मोठ्या प्रमाणात फास्ट चालू आहे. आपल्याला आदत आणि ओपनचं दोन्ही गट 9 तारखेला आपण दुपारी काढणार आहे. तर फक्त उद्या दिवसात आणि आजच्या दिवसात ज्यांनी राहिलेत त्यांनी नोंद करून घ्यावे ही विनंती. आणि दुसरं, नंतर काय म्हणजे 100% लॉट काढायचं, नंतर पावतीसाठी काय ऐकून घेणार नाही. आणि दुसरं सांगायचं की या ठिकाणी पावसाची कसलीच अडचण नाही. बरेच बैलगाडी मालक पावसाच्या हिशोबावर नोंद उशिरा करतात, तर त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ही विनंती. तुम्ही 2 शब्द बोला. आज या ठिकाणी आमचे मित्र नगराध्यक्ष सचिन पवावरे यांच्या वाढदिवसानिमित्त 10 तारखेला ओपनचं आणि 11 तारखेला आदतचं हिंदकेसरी मैदान माळशिरस तालुक्यामध्ये भरवलेलं आहे. तर या मैदानाची पाहणी करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव, आमचे जिगरबाज मित्र आदरणीय विलासदादा, आमचे सचिन बैलाचे मालक शहीदबाई, तसेच शिवातात्या वाघमोडे, संभाजी वाघमोडे, गोलप पाटील, भया चोरमले, देवा डायवर अशा सर्व सचिनाप्पाचा असंख्य मित्र परिवार आज या ठिकाणी गोळा झालेला आहे. आणि महाराष्ट्रात प्रथमच असं आता दादांनी सांगितलंच, असं भव्य आणि दिव्य मैदान, एक प्रेक्षणीय मैदान. तुम्ही मैदानाची पाहणी करा, पाठीमाग वळवा तो कॅमेरा, आता मैदान दाखवा. प्रथमच असं मैदान आहे पूर्ण पाहिलं का. असं मैदान अद्यापर्यंत कुणीही कुठल्या आयोजकांनी भरवलेलं नाही. मैदानासाठी ऑलरेडी आयतं स्टेडियम आहे. अख्खं पब्लिक वर बसून बघू शकतो मांडी घालून. कुणालाही दगा फटका, कुणाला खडा असं काही प्रकार मैदानात नाही. तर सर्व बैलगाडा चालक मालक संघटनेला विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. अन्यथा तुम्ही नोंदीसाठी जर कॉल केला तर तुम्हाला आपल्या 1000 पावत्या झाल्यानंतर आपण नोंद घेणार नाही, असं आयोजकाचे पूर्ण म्हणणं आहे. तर मी सर्वप्रथम बैलगाडा चालक मालक संघटनेच्या वतीने आमचे मित्र सचिन वावरे यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आज खरंच महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य आणि दिव्य माळशिरस तालुक्यात मैदान भरवलेलं आहे. तर या बाई बोला तुम्ही 2 शब्द बोला आपलं थोडे. आज या ठिकाणी आमचे अखिल भारतीय संघटनेचे सचिव विलासदादा पैलवान देशमुख आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. आणि खरंच एक माळशिरस तालुक्यात एक नावाचं आणि एक जुनं पारंपरिक मैदान, एक अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे जय्यत तयारी चालू आहे. आणि सर्व गाडी मालकांना मी एकच विनंती करतो आपल्या माध्यमातून की या ठिकाणी कुठल्याही पावसाची कुठलीही कसलीही अडचण नाहीये. तर एक गाडा मालक म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो की आपल्या भागातील आणि आसपासच्या भागातील सर्व गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि आयोजकांना आणि त्यांच्या कमिटीला एक म्हणजे सहकार्य करावं आणि आपल्यासाठी बी सगळ्यात सोपं होईल.
ही एवढीच विनंती करतो. आणि आज या ठिकाणी या मैदानाची पाणी करणारे सर्व आले होते आणि आता मैदानाचं लाईव्ह काम चालू आहे. तर इकडं साईडला बॅरिगेट टाकते, गॅलरीचं काम चालू आहे, वरती कॅमेरे लावलेत आणि ज्यांची नोंद करायची राहिली त्यांनी आज आणि उद्या दुपारपर्यंतच होऊन जाईल, कारण की परवा दिवशी लॉट काढणार आहेत आम्ही सकाळचं. त्यामुळे ज्यांनी होता येईल तेवढं नोंद करून घ्यावी. धन्यवाद.